आज मी इनो, सोडा, दही असं काहीही न वापरता मस्त पौष्टिक असा नाश्ता तयार केला। 1 कप मूग आणि 2 मोठे चमचे तांदूळ घेतले। दोन्ही एकत्र करून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं आणि यानंतर 4 ते 5 तासासाठी हे असं भिजत ठेवलं होतं। यानंतर हे वाटून घेतलं। वाटताना यामध्ये हिरवी मिरची, जिरं, आलं घातलं आणि थोडंसं पाणी घालून हे बारीक वाटून घेतलं। हे पीठ तयार झालं, हे बाजूला ठेवलं। आता चटणी तयार करते। पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम केलं, जिरं आणि अर्धा चमचा उडदाची डाळ घातली। यानंतर लसूण, लाल मिरची, कांदा, टोमॅटो घातला। कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत सगळं परतून घेतलं। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतले। यानंतर यावरती मी मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घातली। मस्त अशी कांदा टोमॅटोची चटणी तयार झाली। आता आपण जे पीठ तयार केलं होतं त्याचे डोसे बनवूया। खूप मस्त कुरकुरीत असे डोसे तयार होतात। इनो, सोडा घालायची अजिबात गरज नाही आहे। मस्त जाळी आली डोश्याला। यावरती मी बटर घातलं। कांदा, शिमला मिरची आणि गाजर असं इथे मिक्स करून घेतलं मी। तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो सॉस, शेजवान चटणी घालू शकता। चीज, पनीरसुद्धा यावरती तुम्ही पसरवू शकता। तर हा मस्त क्रिस्पी असा डोसा तयार झाला आहे। पूर्ण रेसिपी तुम्ही चॅनलवर पाहू शकता। अशा छान छान रेसिपीजसाठी छायाज रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा।